हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कविता, आता आम्ही आलो आहे मुंबई सेंट्रल स्टेशनला. आमची ट्रेन मुंबई सेंट्रलवरून आहे 7ची. कविता ट्रेनमधून काम गेम मस्त खेळला. उसको ये बोल देना. सो फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोचलो आहे, ते म्हणजे जयपूर. तर आम्ही रूम घेतला आहे. छान आहे, छोटासा. आम्हाला दोघींना एवढा मोठा बेड. हे वॉशरूम आहे, छान आहे. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आली आहे आज फिरायला जयपूरमध्ये. तर मी काल म्हणजे ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती. गर्दी बोलण्यापेक्षा एक फॅमिली होती, ते कुठे लग्नासाठी जयपूरलाच जात होते. तर त्यांचा एवढा किचाट चालू होता की मी काही रेकॉर्डच नाही केलं. थोडंसं केलं, ते मी तुम्हाला दाखवीन. तर चला, तर मग तुम्ही माझ्यासोबत फिरा जयपूर. जयपूर and पापड़ी चाट. हॅलो गाईज, आर डे 1 इन जयपूर अँड लंच चालू आहे. किती वाजले? 3, पावणे 3. आम्ही खातो आहे पापडी चाट. चिअर्स. आणि मी घेतली आहे पावभाजी. नदीला उंटासोबत फोटो काढायचे. तर आता आम्ही निघालो आहे चौकीधानीला जायला. आणि आमच्या रूमपासून 20 किलोमीटर आहे. आणि छान असा सनसेटवाला टाईम आहे, तर आम्ही एन्जॉय करत चाललो. भारी ना, भारी वाटते. तर फायनली आम्ही पोचलो आहे चौकीधानी. मक्या क्या फुलल्या. घे पी. टेस्ट कर पी ना तू आधी. सो इथे तुम्ही मेहंदी पण काढू शकता फ्री ऑफ कॉस्ट. ये मेहंदी आपण हां, सो कविता मेहंदी काढते.
राजधानीचा फुल व्ह्यू. खूप काय काय करण्यासारखं आहे इकडे. आम्ही चौकीदानीमध्ये जेवायला आलो आहे तर 6 वाट्या आणि 2 ग्लास आहेत. आज मी खूप जेवणार आहे. आणि असं मांडी घालून जेवायला बसलोय. सो आता तरी एवढं आम्हाला आलंय. बाकीचं नंतर देत आहेत वाटतं. काय करते कविता? मस्का इथे तरी मस्का मारते तरी मानेल. मस्का लावते कविता. मक्खनवाली रोटी. तर आज आहे आमचा जयपूरचा डे 2 आणि आम्ही आज इकडेच जवळच जातोय हवा महल वगैरे बघायला. तर चला. फायनली आम्ही पोचलोय हवा महलला. काय पावडसारखं हॉर्न मारतोय. तर आता आम्ही जंतर मंतरमध्ये एंटर केलं आहे आणि जंतर मंतरची प्राईज आहे 102 रुपये. एंट्री फी आहे पर पर्सन. तुम्ही इथे स्कॅन करून जंतर मंतरची हिस्ट्रीसुद्धा वाचू शकता. सो हे आहे जंतर मंतरच्या आतला व्ह्यू. हे यंत्रराज आहे आणि हा स्कॅनर आहे त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे. जर जंतर मंतरमध्ये आपल्याला फुल डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर आपल्याला गाईड घ्यायलाच लागेल, कारण का स्कॅनरवरून पण एवढी काही इन्फॉर्मेशन कळत नव्हती. हे आहे नाडी वलय उत्तर गोल. पलभा यंत्र. तर हे आहे राम यंत्र. सो हे जंतर मंतरच्या आतमध्ये सगळं काय बोलतात त्याला, इन्फॉर्मेशनवालं आहे. फोटोसाठी वगैरे तरी नाही आहे, म्हणजे सगळं टायमिंग वगैरे हे कळतं. आता आम्ही आलो आहे लक्ष्मी मिष्टान भांडारमध्ये. सो आम्ही घेतलं रबडी घेवर, प्याज कचोरी आणि फ्रेश लाईम लक्ष्मी मिष्टान भांडारमध्ये. बघू आता खाऊन. आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि आम्ही आता चाललो आहे कुठे ग, बिर्ला टेम्पल, अल्बर्ट हॉल म्युझियम आणि कॅफेला जाऊ. बघू आता. तर आता आम्ही पोचलो आहे अल्बर्ट हॉल म्युझियमला. खूप छान आहे. तर आम्ही अल्बर्ट म्युझियम हॉलची तिकीट घेतली आहे. ती आहे पर पर्सन 102 रुपये. सगळीकडे तिकीट्सच आहेत. हे अल्बर्ट हॉल म्युझियम.
तर इकडे हा स्कॅनर आहे आणि या कार्पेट्स गॅलरी आहे. इथे खूप अशा मूर्तीच आहेत, एकदम कोरीव काम केलेलं. सो आता मी चाललो बिर्ला टेम्पल, जे अल्बर्ट हॉलपासून 5 मिनिटावर आहे. बाय स्कूटी. हां, गाडी चालत नाही, बाय स्कूटी. चल पुढे जाऊया. यहाँ की फोटो बहुत सुंदर है. पण आहे बघ, त्या झाडावरती पण आहे असं. हा रे, त्यांचा इलाका आहे. इथे मोर आहे, मोर. झाडावर खूप सारे मोर आहेत. इव्हनिंग व्ह्यू. बिर्ला टेम्पलच्या बाहेर आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथे असंच खातो आहे. इथे स्टॉल्स आहे. आम्ही घेतलं आहे ऑनियन उत्तप्पा इथून. बघू आता कसा लागतो आहे. तो आम्ही आता ऑनियन उत्तप्पा खातो आहे. तर आता आम्ही घेतलं आहे प्लेन बटर डोसा. तर आणि आता आम्ही आलो आहे जलमहलला. ही एवढीशीच लाईट दिसते. आम्हाला वाटलं खूप छान असेल बघण्यासारखं, पण काहीच नाही आहे. या लाईटीत काय फोटो काढणार आणि काय. कविताची स्ट्रीट शॉपिंग. कांच भी अलग होता है मैडम, लास्ट का स्टैंडर्ड से थोड़ा बड़ा. हवामहलचा नाईट व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. तर आज आमचा डे 3 इन जयपूर आणि आम्ही चाललो आहे आता सिटी पॅलेस आणि आमेर फोर्टला. तर बघू जाऊन कसा अनुभव येतो आहे तिकडे. तर आता मी येतोय, गाडी काढते. तर हे आहे सिटी पॅलेस आणि सिटी पॅलेसमध्येच हे टॅक्सी वगैरे आहे. कॅमेरे आहेत हे आज पूर्वीच्या काळातले 1835 1890.
tanto taglio però quando taglio rischi di bruciare sotto pareo. यहाँ पे आपको बेसिकली संस्कृत लैंग्वेज में इसको इलाबोरेट किया गया है इस तरह से। ती बारी आहे. आता आम्ही रावत मिष्टान मंडळमधलं टेस्ट करतोय. कविता खालीची वाट बघते. तर आता वाजले 3:30 आणि आम्ही चाललो आहे नाहरगड फोर्टला. तिथून सनसेट खूप छान दिसतो. मग आम्ही आज ट्राय करणार आहे तो. तर चला बघूया. हा खरं तर नाहरगड फोर्टला जाण्यासाठी शॉर्टकट आहे आणि आम्ही ह्या रस्त्याने चाललो आहे आणि खरंच हा रस्ता खूप ॲडव्हेंचर आहे. कविता पण अशा रस्त्याला फर्स्ट टाईम गाडी चालवते. फायनली पोचलो. नागर फोर्ट हा खरं तर रात्री 9:30पर्यंत चालू असतो, पण माहीत नाही गुगलला आम्हाला तर फक्त 5:30पर्यंत दाखवलं होतं. नागर फोर्टवरून व्ह्यू एक नंबर आहे. बावडी आहे ही बावडी. ये हे बी इथून ते दिसतंय. इथे इथे ओपन आहे वाटतं. नाही नाही वरती जायचा रस्ता. खुफिया रस्ता. कुठे? हो हो हो. जयपूर सिटीचा व्ह्यू नागर फोर्टवर. तर ही आहे नागर फोर्टवरची सनसेट बघायची गर्दी. आणि आम्ही सनसेट बघून निघालो. दोस्तो जयपूरचा मरीन ड्राईव्ह. जलमहलची राईड आज सुद्धा बंद आहे. ही व पुढे पुढे एकदम. आता मी भेलपुरी घेतली आहे आणि शॉपिंग करणार आहे इथे.
तर लास्ट डे इन जयपूर. आता आम्ही चाललो आहे शॉपिंग करायला. अर्धी काल केली, आता असंच आहे आमच्याकडे टाईम म्हणून आम्ही फिरायला चाललो आहे. आज आम्ही मेट्रोने जाणार आहे, बघूया. ते पण एक्सटेंडेड चेकआउट. हां, आज आम्ही चालत चाललो आहे. पहिल्यांदा चाललोय चालत. पहिल्यांदा चालतोय जयपूरच्या रस्त्यावर. तर ही आहे जयपूरची मेट्रो. मेट्रोचा प्रवास संपला. इथे आम्हाला हे दिलंय, जयपूरमध्ये येऊन मी वडापाव खाते, काहीतरी काय पॅटीस पाव आणि कॉफी घेतली आणि मग खेळत होतो आम्ही. बड़ी चौपड़ मेट्रो स्टेशन. तर आता आमच्या बाईकचा लास्ट डे. आम्ही बाईक त्याला रिटर्न द्यायला जातोय. ड्राईव्ह करते. भेटू, बाय बाय. सो आमचा स्टे आहे सिंधी कॅम्प स्टेशनपासून फक्त 4 ते 5 मिनटं अंतराच्या वॉकेबल डिस्टन्सवर. तर फायनली आमचा जयपूर फिरून झालं आहे. आता आम्ही निघतो आहे मुंबईला जायला आणि आमची 6:40ची ट्रेन आहे जी की सुपरफास्ट आहे, डायरेक्ट जयपूर टू बँड्रा. आता बघू, आज तरी आमच्या आजूबाजूला किचाट नसेल, बघूया. काही जण आमच्या बॅगा आणि आम्ही स्टेशनला आलो आहे. कविता 1 तास अगोदर आलोय. फायनली आम्ही निघालो आहे. आमची ट्रेन सुटली आहे जयपूरवरून. आम्ही जयपूरमध्ये कसं फिरलो, कुठे राहिलो, जर तुम्हाला आमची आयटनरी हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा, मी नक्की शेअर करीन तुम्हाला. आणि तुम्हाला कुठल्याही स्पॉटला फिरायचं असेल किंवा नसेल तरी कंपोजिट तिकीट काढा. तर आम्ही रावत मिष्टी भंडारमधून पॅच कचोरी घेतलेली आणि ट्रेनमध्ये एक बिर्याणी घेतली आहे. आता आम्ही जेवतोय. जेवण विथ मॅच आणि ट्रेन. तर अशा तऱ्हेने आम्ही मुंबईमध्ये आलो, जी की ॲज युजल ट्रेन लेटच आली. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.